खऱ्या अर्थानं गेले काही दिवस महाराष्ट्रात जे चालू आहे त्यातनं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ठाकरे सरकारला, महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला द्यावी लागणार आहे। कारण अनुत्तरित प्रश्नांची मालिकाच या सगळ्या प्रकरणातून जनतेच्या समोर आपल्या कुकृत्यामुळे ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या प्रशासकीय अधिकारी व नेतृत्वाने निर्माण केलेली आहे। आपण पाहिलं असेल हे सगळं प्रकरण मनसुख हिरन याच्या खुनाचं आता NIA कडे गेलं आहे। पण ते NIA कडे जाण्याआधी राज्य सरकारची भूमिका काय होती, तर राज्य सरकारची भूमिका ही स्पष्ट होती। केंद्राकडून निर्देश आल्यानंतर सुद्धा NIA कडे हे प्रकरण जाऊ नये असाच प्रयत्न राज्य सरकारने केला। वारंवार माझ्या माहितीनुसार केंद्रीय गृह सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे वारंवार या संपूर्ण गुन्ह्याच्या कागदपत्राची मागणी केली, पण तरीही राज्य सरकारच्या ATSच्या माध्यमातून या गुन्ह्याचे सर्व पुरावे आणि कागदपत्र ही काही NIA कडे जात नव्हती। अंतिमतः ठाण्याच्या कोर्टाने निर्देश दिल्यानंतर पर्यायच उरला नाही, म्हणून राज्य सरकारने आणि ATSने केंद्र सरकारच्या NIA कडे पेपर पाठवले, कागदपत्र आणि पुरावे पाठवले। प्रश्न हा उपस्थित होतो की राज्य सरकार ही केस मनसुख हिरन याच्या खुनाची केस आपल्याकडे ठेवू का पाहत होती, आणि त्याचं उत्तर एका वाक्यामध्ये स्पष्ट आहे। मनसुख हिरन याच्या खुनाच्या केसमध्ये एक मोठं षडयंत्र राज्य सरकारमधले मंत्री, नेते यांच्या निर्देशानुसार संपूर्ण मनसुख हिरन याच्या मृत्यूच्या आणि खुनाच्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे, पुराव्याची छेडछाड करणे आणि या सगळ्या चौकशीची दिशा भरकटवणे या कुहेतूचा प्रयत्न राज्य सरकारचा होता। आपण बघितलं, सगळ्या जगाने पाहिलं की ज्या वेळेला मनसुख हिरन याचं शव त्या मुंब्र्याच्या खाडीमध्ये मिळालं, त्यावेळेला सुद्धा त्याच्या शवावर, विशेषतः तोंडावर रुमालाच्या पट्ट्या होत्या, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। माझ्या हातामध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट आहे। या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृताच्या शरीरावर कुठले कपडे किंवा कपड्याच्या गोष्टी मिळाल्या याचा उल्लेख करण्याचा तक्ता आहे, पण या तक्त्यामध्ये सदर मृत शरीराच्या म्हणजे मनसुख हिरन याच्या शरीरावर, तोंडावर रुमाल मिळाले आपण पाहिलं, पण या फॉरेन्सिक रिपोर्टला जाण्याआधीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ते रुमाल हस्तगत केलेलेच नाहीत, त्याचा उल्लेखच नाही। मग जो मटेरियल एव्हिडन्स आहे, जो ठोस पुरावा आहे, तो रुमाल किंवा ते रुमाल ही त्या मृत शरीरावरनं कोणी पळवली, त्याचा उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये का केला नाही, तो पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख न करण्याचे निर्देश कोणाचे होते, या सर्व गोष्टींचा उलगडा बिलकुल होत नाही। किंबहुना हे पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार पोलिसांनी केला आहे, त्या ठिकाणी स्पष्ट होतं।
ज्या वेळेला ते शव पोस्टमार्टमसाठी मनसुख हिरेन यांचं आणलं, आमचा दुसरा प्रश्न सरकारला आहे, तर त्यावेळेला नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या निर्देशानुसार कुठल्याही गुन्ह्यातला शवविच्छेदन करताना संपूर्ण शवाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं अपेक्षित आहे. सर्व शवविच्छेदनाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं अपेक्षित आहे. या पोस्टमार्टममध्येच म्हटलं आहे की शवविच्छेदन 5 मार्च 2021ला 8:15 सकाळी संध्याकाळी सुरू झालं आणि संध्याकाळी 10:15 संपलं. याचा अर्थ जवळजवळ 2 तास मनसुख हिरेन यांच्या बॉडीचं पोस्टमार्टम चालू होतं. अपेक्षित हे होतं नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या निर्देशानुसार की 2 तासाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये 1-1 मिनिटाच्या 7 ते 8 क्लिप्स एवढंच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं. मग जे निर्देश होते त्याचं पालन न करता व्हिडिओ क्लिप्स अशा 1-1 मिनिटाच्या बनवायच्या की ज्या जोडल्या तर गुन्हा साबितच होऊ शकणार नाही, असं पुराव्याशी छेडछाड करण्याचं काम सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी कोणाच्या सांगण्यावरनं केलं. तो मंत्री कोण, तो नेता कोण, याबद्दलचं सुद्धा स्पष्टीकरण त्या ठिकाणी सरकारने देणं अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या वेळेला प्रत्यक्षात एक टेस्ट, डायटॉम टेस्ट ही करणं अपेक्षित असतं, ज्या वेळेला ह्युमन बॉडीमध्ये, मृताच्या बॉडीमध्ये, लंग्समध्ये किंवा शरीराच्या अन्य भागात तो बुडून मृत्यू झाला असेल तर ते पाणी त्याच्या शरीरात असेल तर त्या पाण्याच्या शास्त्रीय चौकशीसाठी डायटॉम टेस्ट करणं अपेक्षित असतं. सदर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सरकारी वकील स्पष्ट म्हणतात की आरोपीच्या शरीरामध्ये, लंग्समध्ये पाणी सापडलंच नाही. मग न सापडलेल्या पाण्याच्या शास्त्रीय चौकशीची डायटॉम टेस्ट का केली गेली? केवळ उद्देश एवढाच होता, ही सुसाईड आहे दाखवण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली आणि पाणी मिळालं याचा पुरावा निर्माण करण्यासाठी डायटॉम टेस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि खुनापासून या चौकशीची दिशा भरकटावी यासाठी डायटॉम टेस्ट करण्यात आली. आणि डायटॉम टेस्ट अपेक्षित नसताना कोणाच्या सांगण्यावरनं ही डायटॉम टेस्ट करण्यात आली, ही गंभीर बाब आहे. त्याहून गंभीर बाब ही आहे की डायटॉम टेस्ट ही करणं रेकग्नाइज ॲक्रिडेटेड प्रयोगशाळेलाच करता येते, ज्या वेळेला या पद्धतीच्या अवयवांचे सॅम्पल, मनसुख हिरेन याच्या अवयवाचे सॅम्पल कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्यावर फॉरेन्सिक लॅबने स्पष्ट सांगितलं, आम्ही अशा पद्धतीच्या शास्त्रीय चौकशी करण्यासाठीची रेकग्नाइज लॅब नाही. मग अपेक्षित हे होतं की देशात ज्या ठिकाणी रेकग्नाइज लॅब आहे तिकडेही पाठवावी, पण सरकारच्या डॉक्टरांनी आणि पोलिसांनी हे सगळे अवयवाचे भाग जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे पाठवले. गंभीर गोष्ट तर ही आहे की जे हॉस्पिटलची लॅब सुद्धा डायटॉम टेस्ट करण्यासाठी ॲक्रिडेटेड डेझिग्नेटेड लॅब नाही. तरी सरकारच्या पॉलिसी रचनेने तिकडे का पाठवलं? पाठवलं जेच्या डॉक्टरांना माहिती असताना त्यांनी त्याची टेस्ट का केली? आणि केली तर केली, त्यानंतर त्यातलं कन्क्लुजन एवढंच काढलं
आम्ही केवळ ही स्क्रीनिंग टेस्ट केलेली आहे. कन्क्लुझिव्ह टेस्ट हरियाणाला होईल. मग ज्या अवयवाच्या कन्क्लुझिव्ह टेस्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही, आपण करू शकत नाही, ते पुरावे, त्या अवयवाचे पुरावे टेस्टसाठी खोलून त्याच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केला. याचा अर्थ रुमाल गायब करणं, पुरावा नष्ट करणं, डायटोम टेस्ट छेडछाड करणं, डायटोम टेस्ट अपेक्षित नसताना करणं, हे छेडछाडीचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक पोलीस यांनी सर्व प्रकाराने केल्या. प्रकरण त्यानंतर ATSला गेलं. ATSला हे लक्षात आलं, कर्तबगार ATSच्या पोलिसांना हे लक्षात आलं की व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही, रुमाल नाही, डायटोम टेस्टचा रिपोर्ट नाही. डायटोम टेस्टचा रिपोर्ट न करणाऱ्या एजन्सीने ते खोललं आणि त्यामुळे ATSने ठरवलं की आपण या प्रकरणामध्ये छापे मारू. आणि जी माहिती आमच्या समोर आली, 20 मार्चला ATSने 6 विविध ठिकाणी छापे मारण्याचं ठरवलं, ज्यामध्ये मेडिकल रिपोर्ट ज्यांच्याकडे असतील तिथेही छापे मारण्याचं ठरवलं. ATSने तयारी पूर्ण केली. त्यासाठी आवश्यक लागणारे निष्पक्ष सरकारी पंच सुद्धा ATSने नोटीस देऊन बोलवले. माझ्या हातामध्ये 20 मार्चची नोटीस आहे ATSची. सरकारी पंचांची मागणी ATSने केली. 20 मार्चला 4 वाजता पंच सुद्धा ATSच्या कार्यालयात आले. 6 टोळ्या ATSच्या छाप्यासाठी तयार झाल्या. 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत त्यांना सरकारी निर्देशाने थांबवण्यात आलं आणि नंतर त्यांच्या छाप्याला परवानगी नाकारून छापे रोखण्यात आले. ATSला पुरावे गोळा करण्यातल्या छापे रोखण्याचे निर्देश कुठल्या मंत्र्याने किंवा नेत्याने दिले हे सुद्धा जनतेसमोर येणं आवश्यक आहे. स्थानिक पोलिसांना काम करू दिलं नाही. जे करू दिलं ते चुकीचं करायला लावलं. त्यातले पुरावे नष्ट केले, पुराव्याची छेडछाड केली. त्यानंतर ATSला छापे मारण्यापासून रोखण्यात आलं आणि म्हणूनच राज्य सरकारला ही केस NIA कडे देण्यापासून थांबवण्याचे सर्व प्रयत्न करायचे होते. आमची NIAला मागणी आहे, मी पत्रही NIAला लिहिलं आहे. या सगळ्यात ते डॉक्टर्स, ते टेस्ट करणारे लॅबोरेटरीतले सर्व तज्ज्ञ, यात असलेले पोलीस, यात निर्देश देणारे राजकारणी, या राजकारण्यांना निर्देश देणारे नेते, या सगळ्यांची चौकशी करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे NIAने या सगळ्यांची चौकशी करावी अशी त्या ठिकाणी आम्ही मागणी करतो. मला जे मांडायचं होतं ते मी मांडलंय. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. सध्या ज्या पद्धतीनं सध्या एकूणच सध्या सरकारमध्ये परिस्थिती बघायला मिळते आहे, तुम्हाला वाटतंय का कुठेतरी आता विषय जो आहे, कारण कोणीही बोलायला स्पष्टपणे पुढे येत नाहीये, त्याच्यामुळे विषय हा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरून केला जातो असं वाटतंय का? मला वाटतं जेव्हापासून ठाकरे सरकार स्थापन झालंय तेव्हापासून ज्या विषयावर जनतेला न्यायाची अपेक्षा असते त्याऐवजी भरकटवण्याचे सर्व प्रयत्न ठाकरे सरकारकडून होतात. या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा NIA त्या व्हेकलची चौकशी करत होती. या खुनाची सुद्धा चौकशी NIAने करणं अपेक्षित होतं. पण केवळ हे प्रकरण दाबणं, भरकटवणं आणि लटकवणं या उद्देशाने राज्य सरकारमध्ये बसलेले संबंधित मंत्री हे काम करत होते आणि हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा सातत्याने चालू आहे. आणि म्हणून
मंत्रिमंडळाने आता नियुक्त केलेली जी न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशाची जी काही समिती आहे ती सुद्धा केवळ या प्रकरणात व्हाईट वॉश लावण्याच्या कामासाठी केलेली आहे। या प्रकरणातून सुद्धा परमवीर सिंग यांनी केलेले आरोप प्रत्यक्ष गृहमंत्र्यांवर या प्रकरणातून अनिल देशमुखजींना क्लीन चिट देण्यासाठी निर्माण केलेली ही समिती आहे असा आमचा आरोप आहे। वारंवार मंत्री सहभागी आहेत अशा प्रकारचा दावा करतायत, आरोप करतायत। तुम्हाला असं मागणी करायची आहे का या प्रकरणामध्ये मंत्र्याची चौकशी NIAच्या मार्फत व्हावी? बिलकुल। या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने ATS ला रोखणं, ATS ला थांबवणं, आलेल्या पंचांना परत पाठवणं, जे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना चुकीच्या गोष्टी करायला लावणं, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही गोष्टी लपवणं, रुमाल असलेला एव्हिडन्स गायब करणं, त्या मनसुख हिरेनच्या अवयवाला त्या ठिकाणी पुरावा असताना छेडछाड करणं, या एवढ्या सगळ्या कड्या ज्या आहेत या सगळ्या कड्या एकटा API वाझे करू शकत नाही। API वाझेला वाचवणारे मंत्री आणि सरकारमधले धुरीण याच्या मागे आहेत आणि त्यामुळे NIAने त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे। ज्या पद्धतीने विनायक शिंदे असतील यांना बाहेर काढण्याला पॅरोलवर त्यांचा सहभाग दिसतोय, ते अटकेत सुद्धा आहे। हे सगळे जे वाजने करण्याचा प्रयत्न केला त्यांचा सहभाग या पूर्ण प्रकरणामध्ये कशा? खरं तर आश्चर्य आहे, किती गंभीर गोष्ट आहे बघा। एक पोलीस कर्मचारी किंवा माजी पोलीस कर्मचारी म्हणून शिंदे ते एका गंभीर गुन्ह्यामध्ये सजा भोगतायत। त्या सजेमध्ये ते जेलमध्ये होते, ते जेलमधनं पॅरोलवर सुटतात। सर्वसामान्य ज्ञान ज्याला असेल त्याला माहिती आहे, पॅरोलवर आरोपी जेव्हा सुटतो ज्यावेळेला तो सत्कर्माची किंवा सदहेतूची किंवा सदाचाराची हमी देतो त्यानंतरच तो पॅरोलवर सुटतो। तो आरोपी सुटल्यानंतर पुन्हा वाझेच्या संपर्कात येतो आणि एका खुनाच्या मध्ये हात त्याचा असतो। या गंभीर प्रकरणाची आपल्या खात्यांतर्गत किंवा सरकारी चौकशी करावी असं ठाकरे सरकारला वाटत नाही, पण गुन्ह्याचा उकल करण्यासाठी, गुन्ह्यात असलेल्या गोष्टी समोर आणण्यासाठी ACS होम ची परवानगी घेऊन जर चौकशी केली तर त्या रश्मी शुक्लाची चौकशी त्यांना करावीशी वाटते। सचिन वाझे यांना समर्थन तुम्ही करता, ज्यावेळेला पर्याय नव्हता त्यावेळेला अटक करावं लागलं, पण जे सचिन वाझेंकडनं 100 कोटीचा वसुलीचा कार्यक्रम करतात असा आरोप करणाऱ्या परमसिंग यांच्या तक्रारीवर तुम्हाला चौकशी करावीशी वाटत नाही। आणि त्यामुळे सरकार याची कार्यपद्धती चोराला मजा आणि कोतवालाला सजा अशा पद्धतीचा कारोबार या सरकारचा आहे। सर, रश्मी शुक्ला प्रकरणामध्ये त्या भाजपच्या एजंट आहेत आणि भाजपच्या गोटात काही आमदार यावेत यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते अशा प्रकारचा आरोप येड्रावकर यांनी केला आणि काल जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केला। मला असं वाटतं आपलं राज्य अजून तरी अशा थरावर गेलेलं नाही की ज्यामध्ये अधिकारी, निमसरकारी अधिकारी, सेवेतले अधिकारी हे राज्यात कोण बसावे ठरवतील। आणि जर हाच नियम लावायचा असेल तर माझा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना आहे, तुम्ही 3 पक्षांचं मिळून आघाडी केलं, यामागे कुठले पोलीस अधिकाऱ्यांच्या धमकीचा उपयोग आणि बळाचा तुम्ही केला होतात का याचं उत्तर द्या। सर, दुसरा एक प्रश्न, रश्मी शुक्ला यांनी जो गोपनीय अहवाल फोडला, तो गोपनीय अहवाल फोडून शिस्तभंग केलेला आहे आणि त्यांच्यावर चौकशी करण्याची सरकारची तयारी करे आणि त्यांचं बोट भाजपकडे की भाजपच्या सांगण्यावरून सगळं केलं। हा अहवाल आंधळ्या व्यक्तीने जरी वाचला तरी लक्षात येईल की हा अहवाल म्हणजे नेरोलॅकचा पेंट देण्याचा अहवाल आहे। आपली बाजू खरी आणि दुसऱ्याची बाजू काळी ही दाखवण्यासाठी नेरोलॅक पेंटचा हा अहवाल आहे। आणि या अहवालाचा निर्माता प्रभादेवीच्या एका मुखपुत्र कार्यालयातनं झालेला आहे आणि म्हणून याच्यावरची सत्य असत्यता तपासता येणारच नाही। आणि म्हणून कोणीतरी म्हटलंय
की एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये एक दिवसाआधी सरकारचं मंत्रिमंडळ चौकशी ठरवते आणि एका दिवसामध्ये चौकशीचा अहवाल येतो. ही तत्परता करोनाच्या प्रकरणात सुद्धा रुग्णांना औषधं पुरवण्यामध्ये कधी या सरकारने केलेली नाही. आणि म्हणून एका शेअरमध्ये सांगायचं झालं तर एक लम्हे में हुआ था फासलों का फैसला, एक लम्हे में हुआ था फासलों का फैसला, फिर यकीन दिल को दिलाने में जमाना लग गया. आणि त्यामुळे या अहवालाचं यकीन लोकांच्या मनामध्ये कधीच येऊ शकत नाही. याला जोडूनच एक की ज्यावेळेला जो अहवाल दिला होता त्यावेळेला पेन ड्राईव्ह नव्हता असं राज्य सरकारकडनं सांगितलं होतं, पण भाजपकडे जेव्हा तो गेला त्यावेळेला पेन ड्राईव्ह होता. हा अहवालच पेंट ड्राईव्ह आहे, त्यामुळे पेन ड्राईव्हचं काय विचारता. सर, एक वेगळा प्रश्न आहे. विषयाची पत्रकार परिषद सुरू असताना ते आता म्हणतात की रश्मी शुक्ला यांनी जो काही अहवाल सादर केलेला आहे त्या अधिकारी अनेकांच्या संपर्कात होत्या, धमक्या देत होत्या आणि त्याचबरोबर जो थैथाट फडणवीसांनी मांडलेला आहे त्यांनीही माफी मागावी आणि केंद्राचे रविशंकर प्रसाद यांनीही माफी मागावी आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं कारवाई करावी. माफी जनतेची उद्धव ठाकरेजींच्या सरकारला मागावी लागेल. मनसुख हिरेनीच्या पत्नीची हात जोडून माफी पोलीस दलाला मागावी लागेल. या प्रकरणात दक्षिण मुंबईपर्यंत जिलेटिन आणि व्हेकल पोहोचवण्याचं काम करणाऱ्या पोलीस दलाचा बॉस कोण आहे ते जनतेसमोर सांगून या सगळ्या मंत्रिमंडळाला नतमस्तक व्हावं लागेल. आणि त्यामुळे हा प्रकार कोणी कोणाशी माफी मागण्याचा नाही आहे. हा प्रकार याच्यात दोषी कोण आहे याचा आहे. हसन मुश्रीफ साहेब मंत्री जरूर आहेत, पण या प्रकरणातला त्यांचा अभ्यास कच्चा आहे. रश्मी शुक्ला यांचं समर्थन करण्यासाठी आम्ही बसलेलो नाही आहोत, पण यातली सत्यता जनतेसमोर आणणं आवश्यक आहे. रश्मी शुक्ला यांनी SCS होमची परवानगी घेतली की नाही, तर हो हे तुमचा अहवाल सांगतोय. आणि आज गंभीर एक आरोप मी करतोय. 2017ला सुद्धा अशा पद्धतीचं रॅकेट हे सरकारी पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरमध्ये प्रयत्न करत होतं, त्याचा बिमोड झाला. त्यावेळेला जून 2017मध्ये सुद्धा या रॅकेटमधल्या आरोपींवर FIR दाखल झाला. तेच आरोपी आज 2021मध्ये सक्रिय झाले आहेत. आणि त्यातला एक सक्रिय आरोपी ज्याच्यावर 2017 पासून केस चालू आहे तो बंदा नवाज. हा बंदा नवाज काँग्रेसचा संबंधित कार्यकर्ता आहे का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. जो बंदा नवाज 2017ला सुद्धा अशा पद्धतीने पोलीस दलातील ट्रान्सफर्समध्ये पैसे खाऊन हस्तक बनण्याचा प्रयत्न करत होता, त्याचा बिमोड झाला. ती टोळी आज 2021मध्ये पुन्हा सक्रिय झाली. पुन्हा बंदा नवाज समोर आला. तो आता अटक होईल की काय म्हणून या बंदा नवाज नावाच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठीचा कुंटेंचा अहवाल आहे. किंबहुना माझा आरोप आहे की 2017ची जी केस त्याही वेळेला इंडियन टेलिग्राफ ॲक्टचा वापर करून जे पुरावे गोळा केले त्यातनं चार्जशीट फाईल झाली आणि त्या चार्जशीटमध्ये ट्रायल सुरू आहे. त्या ट्रायलमधला बंदा नवाजला निर्दोष सुटका व्हावी यासाठीची मुहूर्तमेढ या कुंटेंच्या रिपोर्टमध्ये आहे की इंडियन टेलिग्राफिक ॲक्ट वापरता येणार नाही, तो वापरता येईल तर कुठल्या गोष्टींसाठी वापरता येईल. या सगळ्या गोष्टी या त्यामध्ये अशासाठी दाखल्या आहेत की 2017ची केससुद्धा समाप्त व्हावी, ती टोळी निर्दोष व्हावी, हा बंदा नवाज उजळ माताने बाहेर पडावा यासाठी सरकारने केलेलं हे षडयंत्र आहे. आणि म्हणून आता त्रिकोण पूर्ण झाला. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख 100 करोडच्या आरोपातले त्या ठिकाणचे आरोपी किंवा आरोप असलेले, त्या ठिकाणी सचिन वाझे शिवसेनेचा आणि आता बंदा नवाज काँग्रेसशी संपर्कित आहे का, आता 3चा तिघाडा जनतेसमोर आलेला आहे. सर, या प्रकरणात राऊतांनी एक गंभीर आरोप केलाय की ज्यावेळेला सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू होत्या तेव्हा
शरद पवारांपासून अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग करण्याचा प्रयत्न झाला, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी भाजपवर केलेला आहे. 1.5 वर्ष झाले. संजय राऊत आणि सरकार त्यांचं झोपलंय का? आणि मग कोणाच्या फोनवरनं सरकार बनत असतील आणि कोणाच्या टॅपिंगवरनं ती जर त्या ठिकाणी नेस्तनाबूत होत असतील, तर आज बनलेलं अपवित्र सरकारसुद्धा कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळे चालू आहे. आणि आजमध्ये सुद्धा सरकारमध्ये बसलेले लोक विरोधी पक्षातल्या बऱ्याच नेत्यांचे फोन टॅप करतात असं आमचं म्हणणं आहे. सर, हिरेन मनसूखचा जो मृत्यू झाला त्याच्यानंतर आपण जो आरोप लगावला की भरपूर ठिकाणचे जे एव्हिडन्स आहेत ते तोडण्यात आले, म्हणजे तो आयटम रिपोर्ट असेल किंवा शवविच्छेदनाचा अहवाल असेल. मग ह्यामध्ये हे पुरावे नष्ट करण्यासाठी एनआयला तुम्ही सांगणार का की जो मंत्री आहे त्याच्यावर गुन्हा नोंद करा? मी ऑलरेडी एनआयला त्याबद्दल संपर्क आणि पत्र पाठवलेलं आहे. या सगळ्याची चौकशी, पुरावे रुमालासारखे नष्ट करणे, मनसुख हिरेनचे अवयव, डायटॉम टेस्ट, आवश्यकता नसताना केलेली डायटॉम टेस्ट, ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी परवानगी त्यांना नसताना त्यांनी केलेली टेस्ट, या सगळ्या मागचा हस्तक, बॉस, निर्देश करणारा मंत्री, त्यांचे नेते, या सगळ्यांची एनआयने चौकशी केली पाहिजे. सर एक मिनिट सर, अमरावतीमध्ये एका महिला अधिकाऱ्यांनी, वनमंत्री खात्यातील एका महिला अधिकाऱ्यांनी स्वतः गोळ्या झाडून सुसाईड केले आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचं सध्या पुढे आलेलं आहे. त्याच्या आधी त्यांनी एक सुसाईड नोट पण लिहिली आहे, पण सध्या वनमंत्री खातं जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे आहे. मला असं वाटतं की हा गंभीर प्रकरण आहे आणि जी माहिती मला मिळाली त्यामध्ये त्या आमच्या भगिनी अधिकारी ज्या आहेत त्यांचा परिचय लेडी सिंगम अशा पद्धतीने सुद्धा केलेला आहे. याचा अर्थ त्या उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आत्महत्या करावीशी वाटते अशी वरिष्ठ सरकारी यंत्रणा काम करते आहे. आज संजय पांडे नावाच्या एका अधिकाऱ्याला सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं लागतं, कोर्टात जावं लागतं की मला न्याय द्या. एक माजी पोलीस आयुक्त, एक ॲक्टिंग DGP परमवीर सिंग, याला स्वतः चौकशीसाठी कोर्टात जायला लागतं कारण राज्य सरकारच्या यंत्रणेकडून मला न्याय मिळणार नाही. ज्या गुन्ह्यातील आरोपी पकडल्यामुळे रश्मी शुक्ला यांना आरोपी पकडले म्हणून चौकशीला सामोरं जावं लागतं. आणि आता लेडी सिंगम अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या छळवणुकीने आत्महत्या करायला लागते. याचा अर्थ स्पष्ट आहे, या ठाकरे सरकारच्या काळातल्या राज्य सरकारच्या व्यवस्थेतील प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा काम करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना आता कुठल्याही पद्धतीने काम करण्याची मुभा नाही. त्यांच्यावर सातत्याने दडपण आहे, त्यांच्यावर राजकीय दबाव आहे, त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आहे आणि म्हणून सगळ्या व्यवस्था कोलमडल्या आहेत. असा महाराष्ट्र जगासमोर आणून बदनामीचं काम हे ठाकरे सरकारने केलेलं आहे. आशीष जी, हिंदी में जानना चाहेंगे, आप एनआईए को पत्र लिखने वाले हैं, अब किस किस तरीके की मनसुख हिरेन के मामले में क्या क्या छेड़छाड़ हुई है, कैसे सबूतों को, सारे मामलों को लिखा है? हमने देखा मनसुख हिरेन के केस में एनआईए ने लगातार निर्देश देने के बावजूद भी राज्य सरकार की पुलिस और राज्य सरकार की ATS इस केस को ट्रांसफर करने के लिए तैयार नहीं थी. जबरन जब थाना कोर्ट का आदेश आया, उसके बाद एनआईए को एक केस ट्रांसफर करने का काम सरकार को करना पड़ा. सरकार ATS से केस ट्रांसफर करने के लिए तैयार क्यों नहीं थी, इसकी वजह अभी स्पष्ट हो गई है. जिस तरीके से पुलिस ने पहले, लोकल पुलिस ने पहले और बाद में ATS ने ये इन्वेस्टिगेशन किया, उसमें काफ़ी चीज़ें सामने आई. हम सब ने और दुनिया ने देखा है कि मनसुख हिरेन की जब बॉडी मिली तब उसके चेहरे पर हैंडकरचीफ और रुमाल पूरी तरीके से बांधा गया था. ये मटेरियल एविडेंस इस केस का है. बावजूद इसके पोस्टमार्टम रिपोर्ट मेरे हाथ में है. इस पोस्टमार्टम रिपोर्ट में मृत शरीर के बॉडी पर क्या क्या क्लोथ्स और क्या क्या मिला, उसके लिस्ट में ये रुमाल भी मिला. इसका सीधा साधा उल्लेख
मेंशनिंग भी नहीं है, इसका मतलब है इस पुरावे को नष्ट करने का काम लोकल पुलिस ने किया। हमने देखा, इस पोस्टमार्टम रिपोर्ट में भी लिखा है 5 मार्च को शाम को 8:15 बजे से रात को 10:15 बजे तक ये पोस्टमार्टम चला है मनसुख हिरेन के बॉडी का, और नेशनल ह्यूमन राइट कमीशन का ये निर्देश है, कोई भी प्रकरण में अगर पोस्टमार्टम होता है तो पूरे पोस्टमार्टम की वीडियो रिकॉर्डिंग होनी आवश्यकता है। लेकिन मनसुख हिरेन के इस पोस्टमार्टम को 8:15 से 10:15 बजे तक 2 घंटे तक पोस्टमार्टम चला था। 2 घंटे का वीडियो रिकॉर्डिंग होना अपेक्षित था, लेकिन वो नहीं किया गया। और जो सामने लाया गया पुलिस के, उसमें 1-1 मिनट के 7 से 8 वीडियो रिकॉर्डेड क्लिप्स लाए गए। वो भी इस तरीके से वीडियो रिकॉर्डिंग के क्लिप्स है कि जिसको साथ में जोड़े तो उससे कंक्लूसिव प्रूफ नहीं निकल सकता। तो किस अधिकारी ने इस प्रकार का निर्णय किया जिसमें पूरी रिकॉर्डिंग नहीं हो पाई? जिस अधिकारी ने इस निर्णय किया उसको कौन से सरकार में बैठे मंत्री ने ये कहा कि पूरी वीडियो रिकॉर्डिंग मत करो? इसकी भी जांच एनआईए ने करने की आवश्यकता, ये हमारी मांग है। जिस बॉडी का पोस्टमार्टम किया गया उस बॉडी में स्वयं पोस्टमार्टम रिपोर्ट में लिखा गया है कि पानी उस बॉडी में ना लंग्स में ना बॉडी में कहीं नहीं मिला। जब बॉडी में कहीं लंग्स में पानी मिलता है तब डायटोम टेस्ट की आवश्यकता लगती है, ज़रूरत भी होती है, लेकिन बिना पानी मिले भी इस बॉडी के पार्ट की डायटोम टेस्ट करो, यह गलत निर्णय है। पुलिस और मेडिकल काम करने वाले डॉक्टरों ने क्यों लिया? सरकार में बैठे हुए कौन से मंत्रियों ने और नेताओं ने इस गलत निर्णय को लेने में मजबूर किया? एनआईए इसकी भी जांच करे। जब डायटोम के लिए ये पूरे बॉडी के टेस्ट के पार्ट गए तब कलीना के फॉरेंसिक लैब ने उसको मना किया कि हम एक्रीडेटेड रिकॉग्नाइज्ड लैब नहीं है, इसकी जांच एक्रीडेटेड रिकॉग्नाइज्ड लैब ही कर सकती है। तब उसको एक्रीडेटेड रिकॉग्नाइज्ड लैब को भेजने की आवश्यकता थी, बावजूद उसके पुलिस ने जेजे हॉस्पिटल में उसको भेजा जो अनरिकॉग्नाइज्ड अनएक्रीडेटेड लैब है। ये निर्णय किसके कहने पर पुलिस ने किया? इसका बॉस कौन है ये निर्णय लेने वाला? उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए। जेजे के डॉक्टरों को ये पता था कि हम रिकॉग्नाइज नहीं है, तो भी उन्होंने उसका टेस्टिंग क्यों किया? उस एविडेंस को खोला क्यों? खोलने के बाद जो रिपोर्ट दिया उसमें सिर्फ इतना ही कहा कि ये स्क्रीनिंग टेस्ट थी, कंक्लूसिव टेस्ट तो हरियाणा करेगी। तो जानकारी थी कि हम कंक्लूसिव टेस्ट नहीं कर सकते, फिर भी जेजे के डॉक्टरों ने किसके दबाव पर, किस सरकार के, राज्य सरकार के मंत्री के दबाव पर इस एविडेंस को खोलकर टैंपर करने का काम किया? एनआईए इसकी भी जांच करे। और इसके लिए एनआईए से मांग करते हैं कि जो मटेरियल एविडेंस यानी हैंडकरचीफ मनसुख हिरेन के बॉडी में मिला था उसको छुपाया क्यों गया? उसको पोस्टमार्टम में लिखा क्यों नहीं गया? उसको नष्ट क्यों किया गया? जो टेस्ट डायटोम की करना आवश्यक नहीं थी वो क्यों की? उसको करने का निर्णय किसने किया? जिस डॉक्टरों ने इसको किया उस जेजे के डॉक्टरों पर दबाव किसका था? इसकी भी जांच होनी चाहिए। और महत्व की बात, तो जब ये केस एटीएस की तरफ गई तब एटीएस को ये ध्यान में आया कि इस पूरे एविडेंस को कहीं ना कहीं मिसिंग लिंक है, और इसके लिए उन्होंने तय किया 20 तारीख को कि डॉक्टरों की मेडिकल रिपोर्ट से काम करने वाले उस सब प्रक्रिया से लेकर सभी पर हम छापे डालेंगे और एविडेंस कलेक्ट करेंगे। 20 मार्च को 6 टीम एटीएस ने बनाई, छापा तय किया। इंडिपेंडेंट सरकारी पंचों को भी नोटिस देकर बुलाया गया। ये 20 मार्च की एक नोटिस मेरे हाथ में एटीएस ने
इंडिपेंडेंट पंचों को बुलाने के लिए दी है। वो पंच बुलाने के बाद 4 बजे से 20 मार्च को एटीएस के सभी अधिकारी 6 की 6 टीम और 6 के 6 पंच काम के लिए तैयार थे। 6 बजे तक उनको रोका गया और बाद में इस छापों को, इस रेड को कैंसल करो, ये सरकार में बैठे हुए कौन से मंत्री ने कहा। तो एटीएस को भी काम करने से मना कर दिया गया और लोकल पुलिस ने तो एविडेंस को नष्ट और टेम्पर करने का काम किया। ये मनसुख हिरेन मामले को रफा दफा करने का काम सरकार के लोग बार बार कर रहे हैं। इसकी भी इंक्वायरी एनआईए के माध्यम से होनी चाहिए। इनके आकाओं को, इनके निर्देश देने वाले नेताओं को और इनको मजबूर करने वाले मंत्रियों को भी इंक्वायरी कर उसका भी सच जनता के सामने लाना चाहिए। क्या मंत्री लगातार आशीष जी आप जिक्र कर रहे हैं, कोई मंत्री है, कोई मंत्री है, कोई स्पेसिफिक नाम है आपके सामने या फिर कोई पार्टी का मंत्री है? एनआईए अगर मुझसे पूछे तो एनआईए को मैं बताने के लिए तैयार हूँ। लेकिन जिस तरीके से आशीष जी इस पूरे मामले में कहीं न कहीं एटीएस की भूमिका संदिग्ध है, उनको एटीएस नहीं दे रही थी एनआईए को रिपोर्ट, इस पूरे मामले में कोर्ट जाना पड़ा एनआईए को, इसको कैसे? देखिए, तो स्पष्ट है कि राज्य सरकार पहले तो सचिन वाजे इस प्रकरण में आरोपी नहीं है ये कहकर दबाने का प्रयास कर रही थी। जब वो दबा नहीं पाई तब सचिन वाजे को अरेस्ट करना पड़ा, तो केस को फिर दबाने के लिए क्राइम से निकालकर एटीएस में भेजा गया। एटीएस में कर्तव्यकार अधिकारियों को इसकी एविडेंस कलेक्ट करने का काम शुरू किया, तब उनकी रेड को रोकना और बाद में इस पूरे प्रकरण में कई राजकीय हस्तक्षेप करना, ये प्रयास राज्य सरकार में बैठे हुए लोगों ने किया। और जब ये बात एनआईए को ध्यान में आई तो एनआईए ने निर्देश दिए राज्य सरकार को कि हमें केस ट्रांसफर करिए। बावजूद इसके कि केंद्रीय होम सेक्रेटरी लगातार 2-3 दिनों से ज़्यादा समय चीफ सेक्रेटरी कुंटे जी से इसके पेपर मांग रहे थे, लेकिन सरकार पेपर और पुरावा देने के लिए तैयार नहीं थी। अंत में कोर्ट से डायरेक्शन लाना पड़ा या आया, उसके बाद पेपर देना पड़ा। सवाल सरकार और ठाकरे सरकार से ये है, कौन सी मजबूरी थी आपको कि दूध का दूध और पानी का पानी करने के लिए एनआईए को केस जाने से रोकना पड़ा, क्योंकि आपको इस केस को रफा दफा करना था। ये हमारा आरोप है। आशीष जी, ऐसा देखा गया है कि शरद पवार डिफेंड करते थे अनिल देशमुख को, अनिल देशमुख ये सफाई देते हैं कि मैं क्वारंटीन था, वो प्रेस कॉन्फ्रेंस, बहुत सारी चीजें सामने आई। आप लोग ने इस्तीफे की मांग की लेकिन उसे हल्के में लिया गया। अब अनिल देशमुख कह रहे हैं कि जांच करानी चाहिए, मैं जांच के लिए तैयार हूँ, मैं सरकार को कहूँगा, उन्होंने ये बात कही है। इसको कैसे देखते हैं? ये घूम करके क्या लिपापोती हो रही है? देखो, लिपापोती करने का काम तो ये सरकार कर ही रही है। चीफ सेक्रेटरी कुंटे का ये रिपोर्ट यानी नेरोलेक का व्हाइट पेंट है और उसके कारण इसमें से अनिल देशमुख या कोई भी गुनहगार नहीं है, ये लाने के लिए बनाई हुई कमेटी है। यहाँ पर सवाल यह है कि अनिल देशमुख जी के एक वाक्य का मैं स्वागत करता हूँ कि दूध का दूध पानी का पानी हो जाए। जो मुझे जानकारी मिली उसमें अनिल देशमुख जी ने कहा है कि मैं कोई भी इंक्वायरी के लिए तैयार हूँ। तो हम अनिल देशमुख जी से कहते हैं कि परमवीर सिंह के केस में मुंबई हाईकोर्ट में आप जाइए, हलफनामा पेश करिए और सीबीआई इंक्वायरी के लिए मैं तैयार हूँ, ये आप डिक्लेयर करिए। कल जिस तरह की रिपोर्ट आई है, 3-4 अहम मुद्दे कहे गए। एक तो ये टॉप सीक्रेट था जिसे लीक किया गया है, कुछ डॉक्यूमेंट्स उनके साथ में थे जो पेनड्राइव का जिक्र किया गया, वो पहले रिपोर्ट में सबमिट नहीं किया गया था, वो किया गया था बिना परमिशन के कॉल रिकॉर्ड किए गए थे। और शायद इन सब चीज़ों को देखकर क्योंकि उन्होंने ऑफिशियल टॉप सीक्रेट डॉक्यूमेंट्स लीक किए, उन पर कार्रवाई करने के संकेत सरकार ने दिए। ये पूरा का पूरा रिपोर्ट जो कुंटे जी का बनाया हुआ रिपोर्ट है, ये नेरोलैक का व्हाइट पेंट है। इसका प्रोड्यूसर ये पुलिस व्यवस्था से नहीं, प्रभा देवी के एक न्यूज़पेपर के कार्यालय से बनाया गया है और इसके लिए इसकी सत्यता पर ही सवाल है। जहाँ तक नियमों की बात है, सवाल ये रिपोर्ट में एविडेंस रश्मि शुक्ला ने कैसे कलेक्ट किए, उस नियम पर सवाल या निशान खड़े किए जा रहे हैं।
उस रश्मि शुक्ला के रिपोर्ट में जो तथ्यों को सामने लाया, उस तथ्यों के ऊपर चर्चा और निर्णय करने की भूमिका सरकार की नहीं है। और इसके लिए सवाल नियम का नहीं है, सवाल सरकार के नियत का है। और इसके लिए सरकार की नियत ये चोरों को छोड़ना और कोतवालों को पकड़ना इस प्रकार की है। हमारा आरोप है, जो जानकारी मुझे मिली है, इसमें ये जो रैकेट रश्मि शुक्ला के रिपोर्ट के कारण उजागर हुआ, उसमें जो टोली काम कर रही थी, उसमें एक एक्यूज बंदा नवाज नाम का कोई है, जिसका डायरेक्ट संबंध कांग्रेस पार्टी से है। ये जानकारी जब सामने आई, तब उसको बचाने के लिए सरकार में बैठे हुए लोग काम कर रहे हैं क्या, ये सवाल हम उठा रहे हैं। यहां पर दिखाई पड़ता है 2017 में भी इसी प्रकार से एक टोली सरकारी ट्रांसफर्स में हस्तक्षेप करने का प्रयास कर रही थी। उस समय पर भी इंडियन टेलीग्राफ एक्ट को शायद यूज करके वो टोली को पकड़ा गया, उनको अरेस्ट किया गया, उनके ऊपर चार्जशीट फाइल हुई। उसमें भी ये बंदा नवाज आरोपी है। वो आज 2021 में फिर एक बार उजागर हुआ है। अब उसको बचाना कैसे? वो बंदा नवाज आरोपी को बचाने के लिए कुंटे का रिपोर्ट बनाया है, और सिर्फ 2021 में बचाने के लिए नहीं, 2017 की केस अभी ट्रायल में आई है। तो ट्रायल में उस बंदा नवाज और उसके आरोपियों को निर्दोष छूट मिले, उसके लिए ऐसे केसों में इंडियन टेलीग्राफ एक्ट यूज ही नहीं किया जाता। ये गलत जानकारी कुंटे की रिपोर्ट में लाई गई, जिसका उपयोग 2017 के बंदा नवाज के केस में भी अब किया जाएगा। और बंदा नवाज कल भी सफ़ेद था, आज भी सफ़ेद है। ऐसा नेरोलॉक का पेंट का निर्माण करने वाला ये कुंटे का रिपोर्ट है। ये हमारा सरकार पे आरोप है। सरकार कह रही है, अब बात तो स्पष्ट हो गई कि सरकार की तिगाड़ी अब स्पष्ट आ गई। सचिन वाजे शिवसेना से संबंधित, अनिल देशमुख पर आरोप, वो एनसीपी के मंत्री, और बंदा नवाज कांग्रेस से संबंधित। अब तीनों दल मिलकर महाराष्ट्र के पुलिस को बदनाम करने का काम कर रहे हैं। ये अब बात स्पष्ट हो चुकी है। सरकार कह रही है कि आप मुख्य सचिव की रिपोर्ट को मानने से मना कर रहे हैं और सीबीआई की जांच मांग कर रहे हैं। सीबीआई जो है वो सेंटर का तोता है, बीजेपी का तोता है, और आप अपने तरीके से अगर चलाना चाह रहे हैं या संघ के किसी व्यक्ति के जरिए रिपोर्ट बनवाना चाह रहे हैं क्या? देखिए, जो रिपोर्ट की मांग एक दिन पहले होती है और दूसरे दिन रिपोर्ट आ जाता है, ये लाइटनिंग स्पीड में उस रिपोर्ट की नीचे कुंटे जी के हस्ताक्षर भी फाइनल नहीं हुए होंगे, उसके पहले बाहर निकलती है। ये इतना बड़ा मामला सरकारी अधिकारियों के ट्रांसफर्स में टोली काम करने का, वो चंद घंटों में सुलझा कर रिपोर्ट लाता है। वो रिपोर्ट पूरे स्टडी के बाद आया, ऐसे हम कैसे कह सकते हैं? दूसरी बात, जिसको आप आरोपी बना रहे हो, वो सीनियर ऑफिसर सरकारी सेवा में है। इस रिपोर्ट में उनके ऊपर आरोप लगाए जा रहे हैं। उन रश्मि शुक्ला जी को तो उनकी सफाई या उनकी बात कहने का मौका भी नहीं दिया। तो ये एक तरफा रिपोर्ट है। ये एक तरफा रिपोर्ट जिस गति से आया, उसका वर्णन इतना ही हो सकता है, एक लम्हे में हुआ था फासलों का फैसला, एक लम्हे में हुआ था फासलों का फैसला, फिर यकीन दिल को दिलाने के लिए ज़माना गुजर पड़ा। और इसके लिए इसके ऊपर किसी का यकीन नहीं, ये हम स्पष्ट करना चाहते हैं। माफी मांगेगी क्या सरकार? इस तरीके के सवाल कर हम इस पूरी प्रक्रिया पर नज़र बनाए हुए, सरकार अपनी गलतियों को छुपाने के लिए रोज़ नए नए गुनाह कर रही है, और उस गुनाह की शिक्षा सरकार में बैठे हुए लोगों को लेनी पड़ेगी, जनता को न्याय देना पड़ेगा। ये काम हम कर रहे हैं।
आज एक आग लगी मुलुंड में, भांडुप में, वहाँ पर 10 लोगों की अब तक मौत हो चुकी है। सरकारी आंकड़े ये बता रहे हैं कि आग लगने से कई लोगों की मौत हुई। अस्पताल की तरफ से कहा जा रहा है सिर्फ कोविड के कारण मौत हुई, आग से मौत नहीं हुई। अभी भी 32 लोग उसमें मिसिंग हैं जिनको ट्रेस आउट नहीं किया जा चुका है। मॉल के ऊपर आग लगी, ये कितना लीगल? इतना गंभीर मामला ये सामने आया है, और वो भी ऐसे पार्श्वभूमि में जहाँ पर पहले हमने विदर्भ में देखा कि हॉस्पिटल में आग लगने के बाद वहाँ लोगों की जान चली गई थी, और तभी भी ये बात स्पष्ट की गई थी कि जहाँ पर हॉस्पिटल या सेवा केंद्र का निर्माण होगा, उस आरोग्य सेवा केंद्र या हॉस्पिटल की फायर ऑडिट करना बहुत आवश्यक है। ये बात कुछ महीने कुछ दिनों पहले सामने आने के बाद भी अब कोविड सेंटर सरकार ऐसे जगह बनाती है जहाँ की जानकारी सामने आती है कि ना ओसी है, ना लिफ्ट है, ना फायर ऑडिट है, ना फायर एस्केप की व्यवस्था है, और लोगों को निहत्था वहाँ पर मृत्यु का सामना करना पड़ा है। मुझे लगता है कोविड सेंटर को मृत्यु सेंटर में इस कारण से बनाया गया, किसके कहने पर बनाया गया, ये निर्णय किसने लिया था, ये निर्णय लेते समय कौन सी चीज़ों को छुपाया गया, ये चीज़ें छुपाने के लिए किसने कहा, महानगर पालिका में बैठे हुए लोगों को ये स्पष्ट बताना पड़ेगा, नहीं तो राज्य सरकार को महानगर पालिका के संबंधित निर्णय लेने वाले नेता हो या अधिकारी, इनके ऊपर क्रिमिनल ऑफेंस रजिस्टर करना पड़ेगा। कांग्रेस के इस आंदोलन को एक तरीके से लाफ्टर्स क्लब का प्रोग्राम ऐसा माना जाएगा। ये लाफ्टर्स क्लब का प्रोग्राम है, क्योंकि गए 2-3 दिनों से पेट्रोल के दाम नीचे उतर रहे, तब ये आंदोलन पे बैठ रहे। इसका मतलब दाम नीचे उतरेगा तो कांग्रेस आंदोलन करेगा, ये मैसेज पूरे देश में देना चाह रहे हैं, और इसके लिए इनके ऊपर जनता हंस रही है। सर 2-3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की संजय राऊत म्हणतात की UPAचे जे अध्यक्ष आता शरद पवार होण्याची गरज आहे, काँग्रेस त्यामध्ये असावी, त्यासाठीच ते हा सगळा प्रयत्न किंवा त्याबद्दलचं ते बोलून दाखवतात. दुसरीकडे काँग्रेसची लोक नाराज होतात जेव्हा शरद पवारांचं नाव UPAच्या चेअरपर्सनसाठी येतं. यावर काय भाष्य करतात? मला वाटतं या 3 पक्षांमध्ये समन्वय नाही याचे रोज पुरावे ते सगळे मिळून देत आहेत. आम्हाला यांच्या समन्वयाशी लेणं देणं नाही. आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या अधिकाराच्या सेवा सुविधा मिळतात की नाही याच्याशी संबंध आहे. संजय राऊतजी जर हे म्हणत असतील की जिल्हा किंवा राज्य स्तरावरच्या नेत्यांनी राष्ट्रीय प्रश्नावर बोलू नये, तर हे बोलताना ते स्वतः विसरतात की ज्यांचा पक्ष मुंबई महानगरपालिकेपुरताच आहे किंवा त्यातही बहुमत आणू शकत नाही, त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रश्नावर बोलवण्याआधी स्वतःचं आत्मचिंतन करावं. दुसरा प्रश्न सर असा की ज्या पद्धती अनिल देशमुख यांनी स्वतः पत्र लिहून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दूध का दूध पाणी व्हायला पाहिजे, चौकशीसाठी तयार आहे. तुमची मूळ मागणी काय आहे? खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रकरणामध्ये जो निवृत्त न्यायाधीश किंवा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली जी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय केला आहे, तो राज्य सरकारचा निर्णय म्हणजे अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्यासाठीची मुहूर्तमेढ आहे. मी अनिल देशमुखजी यांच्या एका वाक्याचं स्वागत करतो की ते म्हणाले तसं माझ्या लक्षात आलं की दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. मी कुठल्याही चौकशीला समोर जायला तयार आहे. तर अनिल देशमुखजी यांना आमची विनंती आहे, परमवीर सिंग यांनी जे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेत आपण स्वतः कोर्टासमोर जाऊन शपथपत्र दाखल करावं, आणि मी अनिल देशमुख स्वतः CBI इन्क्वायरीला जायला तयार आहे असं तुम्ही त्या ठिकाणी शपथपत्र द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. दुसरा प्रश्न सर असा की भांडूपमध्ये जी आग लागली त्यामध्ये समोर येते की कोसी नव्हती, स्वतः महापालिका म्हणतात. तात्पुरत्या ज्या परवानग्या देण्यात आल्या त्या सुद्धा संपुष्टात येत होतात. मग एवढं सगळं कोविड सेंटर उभारत असताना महापालिका प्रशासनाची हलगर्जी का, त्याचबरोबर त्यावर शासन करणारी जी लोक आहेत त्यांचा पण हलगर्जीपणा झालेला आहे का? त्याचबरोबर त्यामध्ये काही शिवसैनिकांची सुद्धा नावं येत आहेत की ते सुद्धा देखरेख करत होते. अतिशय गंभीर प्रकार भांडूपचा जो झालेला आहे
लोकांचा मृत्यू कोविड सेंटरमध्ये केवळ औषधोपचारासाठी गेलो म्हणून झाला. हा प्रकार दुर्दैवाने महाराष्ट्रात नवीन नाही. आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की काही दिवसांपूर्वीच विदर्भातल्या इस्पितळात झालेली घटना ताजी आहे की ज्यामध्ये आग लागून रुग्णांचा जीव जळून मृत्युमुखी पडला. ही घटना ताजी असताना प्रत्येक आरोग्य सेवा केंद्र किंवा इस्पितळाच्या ठिकाणी फायर ऑडिट करू किंवा करणारच किंवा केलं जाईल अशी भूमिका घेतलेली असताना आता मुंबईतल्या कोविड सेंटरमध्ये ज्या गोष्टी समोर येतात त्यामध्ये त्या सेंटरला ओसी नाही, लिफ्ट नाही, लॉबीमध्ये स्पेस नाही, फायर ऑडिट नाही, फायर एस्केप व्यवस्था नाही. अशा ठिकाणी कोविड सेंटर करण्यामागचं कारण काय? महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना असं कोविड सेंटर उभं करण्याची मजबुरी कोणाच्या सांगण्यामुळे करण्यात आली? त्या ठिकाणी इतक्या सगळ्या त्रुटी असताना त्या त्रुटी कागदावर का दडवण्यात आल्या? त्या दडवण्यात आलेल्या त्रुटींच्या बावजूद तिथे कोविड सेंटर लोकांना मृत्युमुखी पाडण्यासाठी कोणाच्या दबावामुळे करण्यात आलं? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याचं उत्तर देणं आवश्यक आहे. जर उत्तर समोर येत नसेल तर राज्य सरकारने महापालिकेचे अधिकारी किंवा अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याला लावणारे नेते यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. ओके, धन्यवाद.